माऊलीच्या कंठामध्ये सरस्वती. काय सरस्वती. एवढं वय झालं तरी पण आवाजाची क्वालिटी अजून बिघडलेली महाराज. बरोबर आहे का नाही? पण देवानं फक्त गुणच दिला पण रूप नाही दिलं बाबा महाराज. बरोबर आहे का? गायला सुंदर आहे पण दिसायला एवढं काही सुंदर. ज्या दिसायला सुंदर असतात त्यांच्याकडे गुण नसतो आणि ज्यांच्याकडे गुण आहे त्यांना रूप नसतं. काही काही चाभागी असे असतात की ती दिसायला चांगली नाही गुण आहे महाराज. बरोबर आहे का नाही? प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या मनासारखी माणसाला प्राप्त झाली असती तर देवाची किंमत नसती कळाली नव्हती दादा. आपण जे ठरवतो ते होतच नाही आणि जे नाही ठरवायचं ते झाल्याशिवाय. माझा एक मित्र होता त्याचं नाव बब्या होतं. बब्या आमच्या गावातला होता. नेहमी मी कीर्तनावरून घरी गेलो की मला एकच सांगायचं, पुरुषोत्तम दादा काय बघा मी अशा मुलीसोबत लग्न करणार ना महाराज की आपल्या बायकोसारखी सुंदर बायको आपल्या तालुक्यात नसली पाहिजे. म्हणलं पांडुरंग तुझी इच्छा पूर्ण करू फक्त लग्न ठरलं की मला कॉल. नेमकं लग्न ठरलं बघायचं बघा मला फोन केला. हॅलो पुरुषोत्तम महाराज का? म्हणलं हो बघा बोलणार आहे. लग्न ठरलंय महाराज तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तुम्हाला कीर्तन रद्द करून यावं लागेल. मला काळजी करू नको बाबा येतो तुझ्या लग्नाला. मी सकाळचं कीर्तन गेलो संध्याकाळी 5:30 वाजता लग्न होतं. लग्नाला मला थोडा उशीर झाला. मी मंडपात नवरदेवाला भेटायला जायचं तर पहिलं माईक वाल्याकडेच गेलो. लगेच माईक हातात घेतला आणि शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो होतो. घटी समीप नवरा मंगलाष्टक वगैरे झालं. सर्व झाल्यानंतर मी बब्याला भेटायला ज्यावेळेस त्या स्टेजवर गेलो बब्याची बायको पाहिल्यानंतर तर मला हिवाळ्यात गावाला महाराज देवानं असं डांबर टाकलं त्याच्या नशिबात की काला मीन्स काला. काला मीन्स काला म्हणजे एवढं काळ होतं की फक्त दातच पांढरे दिसत. महाराज आपलं नशीबच. देवाला जे आवडतं तेच देव करतो. तुम्हाला जे आवडतं ते कधी देव करत नाही. म्हणून दादा जगातले प्रत्येकच माणूस दुःखी आहे. म्हणून कोण सुखी दादा? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन विना उदास. काही काही लोकांचं शरीर दुखी. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असती. आम्ही जर त्यांच्या घरी जेवायला गेलो की आमच्या ताटामध्ये 15-15, 20 पदार्थ असतात आणि त्यांच्या ताटामध्ये फक्त 2च पदार्थ, ज्वारीची भाकर आणि मुगाची डाळ. तिला सुद्धा मीठ नसतं. नुसतं टुळू पाहतो. नको नको म्हणजे देव फक्त पैसे देतो खाऊ देत नाही. म्हणून जगामध्ये काही लोक शरीरानं दुःखी आहे, काही लोक मनानं दुःखी दादा. आणि मनानं दुःखी असणाऱ्या माणसाचा इलाज कोणत्याही दवाखान्यात होत नाही. आणि काही लोक धनानं दुःखी. काही काहीकडे पैसा नाही म्हणून दुःखी आहे. काही काहीकडे एवढा पैसा आहे की ते जीएसटी मुळे दुःखी आहे. आणि या दोघांपेक्षा एक तिसरा तो महाराज लोकांचे कीर्तनाचे पाहून दुःखी आहे. पैसा अरे नाही हो दादा. महाराज लोक किती पैसा घेतात हा विचार करण्यापेक्षा महाराज लोक त्या पैशाचं करतात काय याचाही कधीतरी चांगला विचार केला पाहिजे. 2 दिवसापूर्वी मी घरी असताना माझे क्लास टीचर ज्यांनी मला शिकवलं त्यांनी मला चहा घ्यायला बोललो. पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम. मी आवाज दिला गुरुजी काय चहा घ्यायला ये. चहा वगैरे घेतल्यानंतर माझे गुरुजी मला सांगू लागले तुला काही कळतं नाही.